नमस्कार. आज मी बनवणार आहे मिक्स व्हेज. तुम्ही म्हणाल मिक्स व्हेज तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील, इतकी टेस्टी बनवून तयार होते. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या मी अगोदरच नीट करून घेतल्या. सर्वात आधी आपण मिक्स व्हेजसाठी लागणारं वाटण तयार करूयात. त्यासाठी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला. पॅनमध्ये 2 मीडियम आकाराचे उभे चिरलेले कांदे घातले. सोबतच 2 मीडियम आकाराचे लाल रंगाचे चिरून घेतलेले टोमॅटो घातले. 9 ते 10 काजू घालायचे. हे काजू मी 15 मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले. सोबतच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 छोटेसे आल्याचे तुकडे, देठासकट फ्रेश कोथिंबीर घालायची. 1 चमचा तेल घालायचं, पाव चमचा मीठ घालायचं आणि हे सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. तेलामुळे आणि मिठामुळे हे सर्व साहित्य व्यवस्थित असं शिजलं जातं. सर्व साहित्य एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर यावरती झाकण ठेवते, गॅस लो ठेवते आणि 4 ते 5 मिनिटांसाठी या सर्व भाज्या आपल्याला वाफवून घ्यायच्या. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. थोड्या वेळासाठी हे सर्व साहित्य मी वाफवून घेतलं. अधूनमधून एकदा हलवलेलं होतं. टोमॅटोवरचं बघा टरफल अगदी इझिली निघत आहे, म्हणजेच या सर्व भाज्या व्यवस्थित अशा वाफवून झालेल्या आहेत. गॅस बंद करते आणि सर्व साहित्य थंड करते. थंड झाल्यानंतर सर्व साहित्य एका मिक्सर जारमध्ये काढून घेते. आता हे आपल्याला पाण्याचा वापर न करता मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आवश्यकता असेल तर 1 ते 2 चमचे इतकं पाणी तुम्ही यामध्ये बारीक करताना वापरू शकता. तर इथं पहा, मी हे सर्व साहित्य आहे ते मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेतलं. अगदी स्मूथ अशी आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. वाटण बनवून तयार आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलं. पातेल्यामध्ये 2 ग्लास इतकं पाणी घालते. सोबतच पाव चमचा मीठ घालते आणि पाण्याला उकळी काढून घेते. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्स व्हेजसाठी लागणाऱ्या काही भाज्या अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत. यामध्येच अर्धा वाटी चिरून घेतलेलं गाजर, फरसबी, अर्धा वाटी फ्लावर घातला. आता या तिन्ही भाज्या आपल्याला अर्धवट होईपर्यंत शिजवून घ्यायच्या. जास्तही गाळ करायच्या नाही. खळखळीत उकळत्या पाण्यामध्ये तिन्ही भाज्या अर्धवट शिजवून घेतल्या. एका चाळणीवरती काढून घेते. भाज्या शिजवून शिल्लक राहिलेलं पाणी आपण फेकून न देता पुढे वापरणार आहोत. वाफवून घेतलेल्या भाज्या आणि न वाफवून घेतलेल्या सर्व भाज्या आपण थोड्याशा तेलामध्ये परतून घेणार आहोत. त्यामुळे भाज्या छान अशा क्रंची होतात. कढईमध्ये मी चमचाभर तेल घातलं. यामध्ये मी अशा या पाकळ्यांमध्ये चिरून घेतलेला कांदा, हिरवी शिमला मिरची आणि सोबतच अर्धा वाटी इतका फ्रोझन मटार घातला. आता या तिन्ही भाज्या या तेलामध्ये छान अशा फ्राय करून घेते. या भाज्या आपण वाफवून घेतलेल्या नव्हत्या, त्यामुळे तेलामध्ये अगोदर थोड्याशा फ्राय केल्या आणि त्यानंतर वाफवून घेतलेल्या भाज्या यामध्ये घातल्या. आता या सर्व भाज्या आपल्याला थोड्या वेळासाठी या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या. इथं मी फ्रोझन मटार वापरलेला आहे, त्यामुळे त्याला उकळत्या पाण्यामध्ये मी शिजवलेलं नव्हतं, डायरेक्ट फ्राय करून घेतलं. साधा मटार वापरत असाल तर भाज्यांसोबत उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्या. तर इथं पहा, सर्व भाज्या आहेत त्या मी हलक्याशा अशा तेलामध्ये फ्राय करून घेतल्या. या भाज्या मी कढईमधून बाजूला काढते आणि कढईमध्ये फोडणी करता तेल घालते. सोबतच 2 चमचे बटर घालते. तेल आणि बटर छान गरम झालं की यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालते. आता हे वाटण आपल्याला अगदी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. वाटणामध्ये आपण 9 ते 10 भिजवून घेतलेले काजू घातल्यामुळे आपली ग्रेव्ही आहे ती अगदी क्रीमी बनून तयार होते. मसाले परतून झाले की सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा जिरे पूड, 1 चमचा किचन किंग मसाला घातला, पाव चमचा मीठ घातलं. मिठाचा वापर बेतानेच करायचा, कारण भाज्या शिजताना मसाला बनवताना देखील आपण मीठ घातलेलं होतं. सर्व मसाले एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेते. त्यानंतर भाज्या शिजवून जे शिल्लक राहिलेलं पाणी होतं तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि मिक्सरचं भांडं विसरून यामध्ये घातलं. साधारणपणे अर्धा ते पाऊण वाटी इतकं पाणी घालायचं आणि हे मसाले झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे. असं केल्याने आपल्या भाजीला रंग छान येतो आणि चवही छान लागते. तर इथं पहा, हे मसाले अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी लो गॅसवरती मी शिजवून घेतले. पाण्यामध्ये असे हे मसाले शिजवून घेतले तर आपली ग्रेव्ही देखील अगदी स्मूथ बनून तयार होते. भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार आहे. आता यामध्ये भाज्या शिजवून शिल्लक राहिलेलं पाणी घालते.
ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी चेक करत आपल्याला यामध्ये भाज्या शिजवून शिल्लक राहिलेल्या पाण्याचा वापर करायचा। भाज्या शिजवून जास्त पाणी शिल्लक राहिलं नसेल तर तुम्ही यामध्ये गरम केलेल्या पाण्याचा वापर करा। आता हे पाणी देखील गरमच आहे। तर इथं पहा, ही ग्रेव्ही मला अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती पाहिजे होती, त्यामुळे सर्व पाणी मी यामध्ये घातलं। ग्रेव्हीला एक छान अशी उकळी काढून घेते आणि त्यानंतर यामध्ये साधारणपणे 10 ते 12 इतके मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले पनीरचे तुकडे घालते। पनीर आपण शिजवून किंवा वाफवून घेतलेला नव्हता, त्यामुळे सुरुवातीलाच मी ग्रेव्हीमध्ये घातला। आता हा पनीर आपल्याला 1 मिनिटासाठी या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचा आणि लगेचच यामध्ये परतून घेतलेल्या सर्व भाज्या घालायच्या। भाज्या आणि पनीर घातल्यानंतर याला एकदा हलवून घेते। ग्रेव्ही तयार झाल्यानंतर गॅस अगदी लो केलेला आहे। भाज्या एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। सर्व फ्राय करून घेतलेल्या भाज्या ग्रेव्हीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतल्या। आता झाकण ठेवते आणि ही भाजी लो गॅसवरती थोड्या वेळासाठी शिजवून घेते। अर्धवट भाज्या शिजायच्या बाकी होत्या, त्या देखील अशा या झाकण ठेवल्या व्यवस्थित शिजल्या जातात। भाजी शिजल्यानंतर झाकण काढते तर तुम्ही बघू शकता अतिशय चमचमीत अशी मिक्स व्हेज दिसत आहे। याचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे। इतकी टेस्टी ही भाजी बनवून तयार होते। यामध्ये आपल्याला पाव चमचा कसुरी मेथी घालायची आहे, सोबतच 2 चमचे फ्रेश क्रीम घालते, त्यामुळे ही भाजी क्रीमी लागते। सोबतच बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालते आणि ही भाजी हलक्या हाताने एकदा हलवून घेते। सर्वात शेवटी कसुरी मेथी, फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर घातलेली आहे, ती देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करूयात। भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट आलेली आहे। जास्तही पातळ नाही आणि अगदी जास्तही घट्ट नाही। रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेजची भाजी बनवून तयार झालेली आहे। याचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे। इतकी टेस्टी ही मिक्स व्हेज बनवून तयार होते। भाजीमधला मसाला एकीकडे आणि पाणी एकीकडे असं अजिबात झालेलं नाही। हे मसाले अगदी एकजीव झालेले आहेत, छान असे मिळून आलेले आहेत। यामधल्या भाज्या देखील अगदी परफेक्ट शिजलेल्या आहेत। भाजीला रंग, कन्सिस्टन्सी देखील परफेक्ट आलेली आहे। ही भाजी सर्व करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। अशी ही हॉटेल स्टाईल मिक्स व्हेजची भाजी तुम्ही फुलके, रोटी, नान, चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता। चवीला भन्नाट लागते। तुम्ही देखील माझ्या या पद्धतीने ही मिक्स व्हेजची भाजी एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री मी देते। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण या चॅनेलवरती मी अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीज घेऊन येत असते। तुम्हाला ही मिक्स व्हेजची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।